मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार रंग अप्पा बारणे यांनी लोणावळ्यात पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत मंदिरात जाऊन विजयाचा कौल मागितला। वलवण गावातून दर्शनाला सुरुवात करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले। वलवण बरानपूर येथील जैन स्थानक, हनुमान मंदिर, वलवण गावातील महादेव मंदिर, समतानगर येथील बुद्ध विहार, त्यानंतर वलवण गावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर याला भेट देऊन दर्शन घेतले। स्वराज्य नगर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। वलवण प्रभागात मोडणाऱ्या कालेकर मळ्यातील दत्त मंदिराला भेट दिली। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। नांगरगाव येथील विठ्ठल रखुमाई मंदिर, आगोला ताळ येथील सत्यनारायण मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। बारा बंगला येथे महिलांनी औक्षण करून त्यांचे भव्य स्वागत केले। पांगोळी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेण्यात आले। तुंगारली येथील चौकात शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले। तुंगारली गावचे ग्रामदैवत जागमाता देवीचे दर्शन घेतले। खंडाळा येथील वाघजाई देवीचे दर्शनही घेण्यात आले। खंडाळा येथील महादेव मंदिर परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले। खंडाळा येथील हिंदू मंदिर समितीच्या भैरवनाथ शनी मंदिरालाही भेट दिली। समितीच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। गावठाण येथील हनुमान मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। खंडाळा येथील बुद्ध विहारालाही भेट दिली। जुना खंडाळा येथील खंडोबा मंदिर, थोमरेवाडी येथील हनुमान मंदिर, रायवड येथील गणेश मंदिराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले। भुशी गावातील बुद्ध विहाराला भेट देऊन अभिवादन केले। भुशी गावात मोतीराम मराठे परिवाराच्या वतीने त्यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। गावातील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले। गावातील भैरवनाथ तसेच कानिपनाथ मंदिराला भेट देऊन विजयाचा कौल मागितला। रामनगर भुशी येथील साईनाथ मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेण्यात आले। लोणावळ्यातील जैन मंदिराला तसेच ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराला भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला। लोणावळ्यातील जयचंद चौकातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। भाजी मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भाजी मंडीच्या दर्शनी भागात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्ध पुतळ्यालाही पुष्पहार घालण्यात आला। त्यानंतर मिरवणूक भांगरवाडीच्या दिशेने नेण्यात आली। लोणावळा नगर परिषदेच्या बाबासाहेब ढाणूकर रुग्णालयात मिरवणूक नेण्यात आली। रुग्णालयाच्या आवारात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला। यावेळी मावळचे खासदार रंग अप्पा बारणे, आमदार संजय उर्फ बाळा भिडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पंचायत समिती माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव जितेंद्र बोत्रे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, उपतालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, तालुका संघटक सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, लोहा शहर प्रमुख सुनील इंगुळकर, संजय भोईर, जेडी दळवी, महेश खराडे, भाजपाचे वडगाव शहराध्यक्ष गणेश भेगडे, यदुनाथ तोरगे, हर्षल हुगले, अरुण लाड, लोणावळ्याच्या प्रथम नागरिक सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, देविदास कडू, भरत हरपुडे, दत्तात्रय गुंड, शिवसेना जिल्हा संघटक शादान चौधरी, नगरसेविका सिंधू कविश्वर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष संजय अडसुळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष नंदा सातकर, माजी आमदार रूपलेखा ढोरे, नगरसेविका रचना सिंगकर, माजी नगरसेविका जयश्री काळे, माजी नगरसेवक विजय सिंगकर, शिक्षण मंडळ माजी सभापती विनय विद्वांस, सुजाता मेहता, योगिता कोकरे, पार्वती रावळ, तळगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, विशेष कार्यकारी अधिकारी नवीन भुरट, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, आशिष बुटाला, गिरीश मुता, ललित सिसोदिया यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। भांगरवाडी येथील गणपती मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली।